महाराष्ट्राच्या तळ कोकणातल्या पश्चिम घाटातल्या सह्याद्रीच्या घनदाट अशा डोंगर रांगा, याच डोंगर रांगामधलं एक घनदाट जंगलांचं गाव. गावातल्या डोंगर रांगामधल्या देवराईतून खालच्या उतारावर वाहणारे असंख्य असे झरे, त्यामुळेच या गावांना झऱ्यांचं गाव म्हणून पण ओळखलं जातं बरं का. हे झरे मधुर नाद करत इथल्या उतारावरच्या सगळ्या बागायतीची तहान भागून संपन्न अशी कुळागरं पिकवत आहेत. त्यामुळे याच फूड फॉरेस्टमधून नारळ, सुपारी, आंबा, फणस, मसाल्याची पिकं घेऊन इथला शेतकरी आपली उपजीविका भागवतो. याच कुळागरांच्या सोबतीला बांधलेल्या मातीच्या घरांमधल्या उबदार पिढ्यांनी इथली संस्कृती जपली आहे. इथला जितका समृद्ध निसर्ग तितकीच समृद्ध अशी इथली जीवनशैली. हीच नैसर्गिक श्रीमंती इथल्या खाद्य संस्कृतीत, शेतीच्या परंपरामध्ये आणि कलेमध्येही प्रतिबिंबित झालेली आपल्याला दिसते. असाच एक कोकणच्या मातीतला फार्म स्टे मी खास तुमच्या भेटीला घेऊन आलोय. इथे 2 दिवस आम्ही मनमुराद जगलो. झऱ्यांचा खळखळ नाद ऐकत रमून गेलो. कुळागरांची माहिती घेतली, जवळच्या हनुमंतगडावरचा सूर्यास्त अनुभवला, या मायेच्या माणसांची अनोखी अशी खाद्य संस्कृती अनुभवली. मातीच्या घरात राहून इथली सुशेगात जीवनशैली काय असते हे शिकलो. हे सगळं अनुभवून अक्षरशः मेडिटेट झालो. अहो, निसर्ग आणि माणसांचं नातं इतकं सोपं करून सांगणारं हे ठिकाण प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवं. चला तर मग या सुशेगात जीवनशैलीची आज मी तुम्हाला सैर करवतो. नमस्कार मंडळी, तर तुम्ही पाहतात यूट्यूब चॅनल सोमनाथ नागवडे, पर्यटनाचा मराठमोळा असा नजराणा. चला सुरू करू. हो, आणि या ठिकाणाच्या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे हे गाव, याच गावातल्या फणसवाडीतला बागायतदार फार्मस्टे हे आजचं आपलं मुक्कामाचं ठिकाण. डोंगर उताराला सुपारीची झाडे. तर मंडळी, आपण झोळंबेमधल्या इथल्या फणसवाडीतल्या बागायतदार फार्मस्टेमध्ये आहोत. आपल्याबरोबर आहे ओंकार गावडे, आणि ओंकारने हे मातीचं घर जतन केले. आता ओंकार या मातीच्या घराबद्दल बोलू लागला. त्याच्या तोंडून अनेकदा हे ऐकलं की ही घरं जिवंत असतात. ते जिवंत घर सांगण्याचा उद्देश म्हणजे काय होता की इथल्या सगळ्या म्हणजे जे वातावरण आहे त्या वातावरणाचा सगळा परिणाम भिंतींवर होतो, मातीवर होतो, सगळ्यावर होतो. मातीचं घर म्हटलं की सिमेंटच्या घरापेक्षा त्याला खूप जास्त देखभाल करावी लागत असेल ना. तर आपण ती काळजी कशी घेतली पाहिजे, तर ही एक जीवनशैली आहे. म्हणजे आपल्याकडे गोठा असतो, त्याच्यात आपण गाईचं शेण वगैरे वापरतो आणि ते शेण सारवतो. या शेणामुळे, मातीमुळे ना हे घर पूर्ण रेडिएशन फ्री बनलंय. आपल्या पिढ्यांमध्ये किती प्रतिभावान आर्किटेक्ट्स लपलेले होते हे ऐकून आम्हाला समजलं. तर हे पूर्ण जे घर आहे हा पहिला बाहेरचा हे भाग आहे. तर हे अंगण आहे आणि तुम्हाला बाहेर बसायलाही मिळतं, बाहेर सुपारी सुकाट टाकायला मिळते. त्याच्यानंतर हा आहे पडलोटा, म्हणजे पडवी टाईप. तर जरी आपण भिजलेलो असो, काही असो, तर पण इथे बसू शकतो. त्याच्यानंतर येतो तो लोटा. लोटा म्हणजे लिव्हिंग रूम, जेवणाला बसू शकतो, डायनिंग एरिया होऊ शकतो, किंवा म्हणजे काही समारंभ असेल ते पण इथे होऊ शकतात. म्हणजे कोकणाच्या ह्याच्यात म्हणजे जास्त तर लोक या रूम मध्ये झोपायला वापरतात. कारण इथे बघितलं लाकडी ग्रिल असते सगळ्या घरांना कोकणात, आणि ती ओपन असते. बरोबर. त्याच्यामुळे तो वाराही येतो आणि तो फीलही येतो. सकाळचं कोवळं ऊन पण पडतं, कोवळं ऊन आणि थंडावा राहतो. त्याच्यानंतर ही आहे वळई. वळई म्हणजे जे आपले सगळे जे सण आहेत कोकणातले ते सगळे इथे चालतात. अच्छा, सण समारंभ साजरे करण्याची जागा म्हणजे गणपती इथे असतो. गणपती कोकणात देवघरात नसतो. ओके. तो वळईमध्ये असतो, तो वळईमध्ये बसतो. त्याच्यानंतर हळदी कुंकू असेल, महिलांचे समारंभ असतील, ते सगळे इथे चालतं. ते
म्हणजे पूर्ण घराला माळी आहे वर, बरोबर. ही सुपारी सुकाट टाकण्यासाठी आहे. ओके, सुपारीसाठी. मी तेच सुपारीसाठी. विचारणार होतो की याचं प्रयोजन काय. म्हणजे हे घर आम्ही फक्त म्हणजे बाकी रिसॉर्ट सारखं आम्ही युज नाही करत. बरोबर. त्याच्यात खरं सगळं चालू आहे, ती जीवनशैली जीवनशैली ती चालू आहे. सगळी. आणि ती अनुभवण्यासाठी इथे सगळे पर्यटकांनी येतात. यायचं. आता याचं ते जे कवर्डचे दिसतात ना ते पण खूप सुंदर दिसतात. ते एकतर नॅचरल लाईट पण खूप छान मिळतो आणि ते पाहणं पण खूप छान अनुभव असतो. आणि त्याच्यातनं एक काय होतं फायदा की सुपारी पूर्ण सुकून जाते. जर तुम्ही या घरात जर नसाल 15-20 दिवस तर लगेच वाळवी वर येते, कारण खाली पण मातीच आहे, तर मातीत वाळवी आहेच ऑलरेडी. ओके, तर ती फक्त जेव्हा वापर हवाच तुम्हाला, बर, तरच मातीचं घर टिकू शकतं. याच मातीच्या घरांबद्दल ओंकारने आम्हाला संपूर्ण माहिती दिली. या जीवनशैलीचे अनेक सुंदर पैलू त्याने उलगडून सांगितले. या कोकणी घरांचे अंगण, लोटा, पडलोटा, वळई, चुलघर, न्हाणीघर, मोरीघर हे भाग आणि त्यांचं महत्त्व त्याने समजावून सांगितलं. जुनी पिढी या घरांबद्दल किती बारीक सारीक विचार करत होती हे तेव्हा कळलं. त्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो. केळीच्या पानावर आता जेवायला बसलेलो आहे. गावठी वांग्याची भाजी, भात आहे, आमटी, खीर आणि सोलकढी. छान बेत आहे दुपारचा आणि आम्ही आता जेवायला बसलोय. केळीच्या पानावर वाढलेलं आणि गावच्या मातीतलं जेवणही अगदी मन तृप्त करणाऱ्या चवींनी भरलेलं होतं. सिनेसृष्टीतील मंडळींना, दिग्गजांनाही इथलं जेवण खूप आवडतं. नमस्कार, मी गिरीश कुलकर्णी. अतिशय देखणी व्यवस्था, ऊन पाण्याने स्नान मुक्तमुख, जेवण तर इतकं बहारदार, पूर्ण शाकाहारी पण बहारदार, म्हणजे मत्स्याहाराचा सुद्धा तुम्हाला आठवण येणार नाही कोकणात येऊन, इतकं बहारदार. दुपारी आलो, जेवलो आणि थोड्याशा गप्पा मारल्या. आता चहा पिऊन आम्ही निघणार आहोत हनुमंतगडासाठी. आणि असं म्हणतात ना, काही जागेची स्पंदनं असतात, सो तशा काही वेव्स, तशी स्पंदनं ह्या जागेत जाणवतात. ओंकार, झालंय जायचं? ओंकारच्या 4x4 जीपमधून आम्ही या गडासाठी निघालो. सह्याद्रीच्या आडवाटेवरचा हा गड तुम्हाला पाहायचा असेल तर फुकेरी गावाची वाट तुम्हाला धरावी लागते. बागायतदारमधून अवघ्या 15 ते 20 मिनिटातच आपण सुंदर अशा सह्याद्री रांगेतल्या या हनुमंतगडाच्या पायथ्याशी पोहोचतो. चढाई सुरू केली तेव्हापासूनच सह्याद्रीच्या रांगांचं सुंदर असं दर्शन इथून दिसायला सुरुवात झाली. दगडी शिळांमधलं हे बांधकाम दिसतंय. या हनुमंतगडाच्या भग्नावशेषामध्ये मुख्य दरवाजा, देवड्या, बुरुज, तटबंदीचा काहीसा भाग आपल्याला दिसतो. आता एवढं दूरचं या गडावरून दिसत असेल म्हणजे पूर्वी हा गड टेहळणीसाठी वापरला जात असेल हे सांगायची गरज नाही. या ठिकाणची खासियत जर सांगायची झाली तुम्हाला तर सह्याद्रीच्या सुंदर अशा रांगांचं दर्शन या ठिकाणी होतंय. या गडावर आल्यानंतर महाराजांची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आहे. इथे आल्यानंतर आपण त्याचं दर्शन घेतो. हनुमंतगडावर येतो ना त्यावेळेला इथला नजारा पाहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे आपण खरंच किती भाग्यवान आहे. जगामध्ये कुठलाही पर्वत पाहू देत आपण किंवा भारतामध्ये जरी आपण हिमालय पाहिला तरी सह्याद्री तो सह्याद्रीच हे इथं आल्यानंतर कळतं. कमाल नजारे आहेत सगळे. मंडळी, हनुमंतगड हा इतिहासाचा साक्षीदार आहे. याशिवाय तो निसर्गाचा उत्तम असा संगम आहे. इथला सूर्यास्त अफलातून सुख देऊन जातो. सह्याद्रीच्या रांगांबरोबर काही गोव्याचा भाग, कर्नाटकचा काही भाग आणि आंबोली दिसते. हे सगळं पाहणं फार डोळे सुखावणार असतं. आता हे निसर्ग वैभव डोळ्यात साठवून आम्ही हनुमंतगडाची रजा घेतली. आता आम्ही माघारी येताना ओंकार आम्हाला कोकणी नाक्यावरचा एक अप्रतिम वेगळा असा समोसा खायला घेऊन आला.
ही चिंचेची चटणी. घरगुती उलट चांगली. गरम गरम छान समोसा आहे, त्याच्यामध्ये वाटाणा आहे आणि चटणी बरोबर एकदम भारी लागतोय. घरगुती बनवलेल्या चटण्या आहेत. ही चव वेगळीच होती, आम्ही एन्जॉय केला. आता संध्याकाळच्या जेवणाची पानं वाढली गेली. हे जेवण शाकाहारीच असतं, पण या चवींमध्ये या मातीचा गोडवा आणि इथली आपुलकी भरलेली असते. सुशेगात जीवनशैली म्हणजे निवांत, आरामात आणि मजेत जगणं असा त्याचा अर्थ आहे. मुळातच ही जीवनशैली धावपळीपासून दूर, निसर्गाशी जुळवून घेणारी, शाश्वत आणि ताणतणावमुक्त राहण्यावर भर देते, जिथे अजिबात घाई गडबड नसते आणि मुख्य म्हणजे मानसिक शांतीला सर्वोच्च प्राधान्य जिथे दिलेलं असतं, ती म्हणजे सुशेगात जीवनशैली. आता यासाठी हवं असतं निसर्गाचं सानिध्य. त्या निसर्गाशी घट्ट नातं जोडून राहणं, झाडं, नद्या, डोंगर, झरे, पशुपक्षी यासारख्या नैसर्गिक समृद्धतेचा निखळ आनंद घेणं. सुशेगात म्हणजे रोजच्या जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने आणि निवांतपणे अनुभवणं. थोडक्यात काय, सुखाचं गणित इथल्या शाश्वत जगण्यात आहे हे ज्यांना कळलं त्यांना जीवन कळलं. दिवस उजाडला. सकाळी सकाळी या पक्ष्यांची मधुर सुरावट ऐकूनच आपल्याला जाग येते. आता ओंकारने कुळागरातली मसाल्याची पिके आणि इतर झाडांची माहिती द्यायला आम्हाला बागायतीमध्ये नेलं. टायगर बटरफ्लाय भरपूर येतो. अच्छा, स्पॉटेड टायगर. येलो आहे ते, मस्त खूपच छान आहे. तो या शेती पद्धतीची भरपूर माहिती देतो. रानंजीर. रानंजीर तेवढी दिसत पण नाहीत ते, पण स्टार्ट फ्रूट लागलं की ते भरपूर असं भरलेलं असतं. हे पक्षी खातात का? हो, ही हॉर्नबिल जास्त खातात. आता झोळंबे म्हणजे हे झऱ्यांचं गाव आहे. 12 महिने झरे चालूच असतात. तर त्याच्यात म्हणजे ही ते जी शेती होते, म्हणजे वांगणी शेती पण इथे होते. बर. त्याच्यानंतर बागायती शेती पण आहे. बर. बागायतीत इथली नेटिव्ह झाडच आहेत आणि त्याच्यातली सगळी या कुळागरातलं म्हणजे प्रत्येक कुळागराला एक तरी झरा आहेच. त्या झऱ्यावर पूर्ण कुळागर आहे, म्हणजे जिथे झरे आहे तिथेच कुळागर उभारले गेले. तेव्हा हे झऱ्यांचे जे ओहळ बनतात त्या ओहळांच्या सगळ्या काठावरती ही कुळागरं वसलेली आहेत आणि मग या पाटाचं पाणी या कुळागरांना इथली जमीन भिजवतं आणि ही शेती होते. याच आमच्या गप्पांमध्ये सुशेगात जीवनशैलीबद्दल तो भरभरून बोलला. याची जी टॉपोग्राफी होती ना, ती पूर्ण उताराची होती. 3 जनरेशन अगोदर जी इथे पहिली जनरेशन आली त्यांनी स्टेप्स केल्यात. हे त्यांच्या पहिल्या कुठल्या तरी जनरेशननी केल्या. हा, एका जनरेशनने स्टेप केल्यात आणि तिथलीच त्यांनी माती घेतली, मातीचं घर बांधलं आणि इथली जी चांगली झाडं होती, म्हणजे त्यांना वाटलं की त्याचं लाकूड यूज होऊ शकतं, ती त्यांनी कट केली. त्याचा त्यांनी घरासाठी उपयोग केला, बरोबर, जाळण्यासाठी उपयोग केला, म्हणजे आग जाळण्यासाठी, आणि ती वापरली. आणि जी नेटिव्ह आहेत आणि फूड फॉरेस्ट आपल्याला उपयोगी होऊ शकतो त्याचा, ती सगळी झाडं तशीच ठेवली. त्यांनी पूर्ण जंगल तोडून मोनोकल्चर नाही केलं. तर त्याच्यानंतर मग त्या झाडांचा फायदा त्यांना, म्हणजे आंबा आहे, फणस आहे किंवा बाकीची आहेत, रिठा आहे, तर ती तशीच ठेवली. ती अजूनही आहे झाडे, ती अजूनही आहे. आणि त्याच्यात जी मध्ये मध्ये जागा होती त्याच्यात त्यांनी सुपारी लावली. मग त्यांनी वरून ग्रॅव्हिटीने त्यांना पाणी द्यायचं होतं, तर त्यांनी पूर्ण पार्ट वगैरे असे तयार केलेत आणि त्याच्यासाठी त्यांनी असं स्टेप तयार केले. मग स्टेपवर ते म्हणजे सॉइल इरोजन पण नाही होणार आणि एक दिसण्यासाठी पण छान वाटतं.
आणि घर उंचावर असल्यामुळे पूर्ण बागेवर म्हणजे पाहणीवर लक्ष लक्ष राहतो. म्हणजे हा सगळा विचार आधी कोणीतरी केलेला आहे. आणि कन्झर्वेशन आपण जे आता म्हणतोय ना, ते तेव्हा जीवनशैलीत होतं. मुद्दामून आम्ही काहीतरी कन्झर्व करतो याच्या कोणी करतच नव्हतं. निसर्ग राखावा हा नव्हता. ते त्यांना कोणी शिकवत नव्हतं. ते त्यांना शिकवतच नव्हतं. ते त्यांच्या पिढ्यानपिढ्या आलेलं नॉलेज. ही सुपारीची बाग, नारळ, मसाल्याचे पदार्थ ही नुसती पिकं नाही आहेत, ही नुसती शेती नाही आहे, तर ही एक परंपरा आहे त्यांच्या पूर्वजांनी जपलेली. आपण पाहिलं की ही पूर्ण बाग तयार होण्यासाठी 4 पिढ्या गेलेल्या आहेत. आपल्याला ते ओंकारने सांगितलं. त्यामध्ये अनेक गोष्टी या बागेमध्ये किंवा शेतीमध्ये किंवा या बागायतीमध्ये केल्या जाणाऱ्या सगळ्या सस्टेनेबल वेने केलं जातं. हे सगळं ऐकून ही शेती पद्धती या जीवनशैलीशी किती अनुरूप आहे हे आपल्याला कळतं. इथे राहणं म्हणजे इथल्या मातीतल्या लोकांसोबत सुशेगात जीवनशैली जगणं. या जागेतल्या साधेपणातलं सुख तुमच्या पंचेंद्रियांना सुखावून अगदी शांत करतं. या कुळागरातून चालताना एक गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे पृथ्वीवरच्या सर्व ऊर्जेचा महास्त्रोत असणारा सूर्य, त्याच्या प्रकाशासाठी झाडांची जोरदार अशी स्पर्धा सुरू असते. त्यामुळे सगळी झाडं हे उंचच्या उंच असतात. आता या झऱ्यांच्या ओहळावरून जेव्हा आपल्याला जायचं असतं त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला जागोजागी साकवांची निर्मिती केलेली दिसते. तर सुपारीच्या झाडांना जी वाळलेली सुपारीची झाडं आहे ती वापरून अशा प्रकारचे साकव हे बांधलेले असतात आणि याच्यावरून आपण ओहळ पार करून जातो. राहिल्यानंतर एक गोष्ट काय जाणवली माहितीये का, इथे यायचं काहीच करायचं नाही, नुसतं बसून राहायचं. आणि म्हणजे स्लो लिव्हिंग काय आहे ना हे तुम्हाला एकदम प्रकर्षाने जाणवतं. इथल्या खुर्चीत बसा, इथल्या ओट्यावरती अंगणात बसा, पाय सोडून एखाद्या भिंतीवरती बसा, खूप शांत वाटतं, सगळं विसरून जातं. आणि इथे 2-3 दिवस राहिलं तरी आपल्याला असं वाटेल की अजून राहावं, अशी परिस्थिती असते. नाश्ता करण्यासाठी आम्ही जेव्हा बसलो तेव्हा ओंकारने आमच्यासाठी रस खपरोळ्या केल्या होत्या. आता हा प्रकार माझ्यासाठी नवीन असल्यामुळे पहिल्यांदा त्याची रेसिपी समजून घेतली. खपरोळी ही उडीद डाळ, चणा डाळ, मेथी आणि बाकी सगळं टाकून बनते. आणि नारळाच्या दुधाचा रस आहे. हा नारळाच्या दुधाचा रस, त्याच्यात गूळ, वेलची वगैरे टाकून, हळद टाकून बनवला तो. आणि चटणी आहे, फोडणी दिलेली चटणी. हो, नारळाची चटणी. छान. नंतर आम्हाला कशाय हे पेय दिलं गेलं. त्याचा स्वादही छान होता. धने पावडर, वेलची, त्याच्यानंतर जिरा असतं, बडीशेप असतो, आणि हे सगळं तव्यावर भाजून घेतो. भाजून झाल्यानंतर त्याची पावडर बनवतो. त्याच्यात गूळ टाकतो, काळा गूळ, आणि त्याच्यानंतर मग त्याची पावडर करून ठेवतो. आता हे दूध घ्यायचं, त्याच्यात थोडं प्रमाणात पाणी घालायचं आणि ते नंतर उकळायचं. आम्ही नाश्ता उरकून जंगलाच्या नदीकडे जायला निघालो. वेस्टर्न घाटमधलं घनदाट जंगल आहे. वरती गाडी लावली रस्त्याला आणि आम्ही चालत चाललोय. जागोजागी जैवविविधतेने खचून भरलेली निसर्ग शोभा. दूर हातात उताराने चालत राहिलो. आता झऱ्यांचा खळखळ नाद कानी पडू लागला. पाहतो तर काय, नितळ स्वच्छ वाहणारे निर्झर प्रवाह पाहून मन एकदम प्रसन्नच झालं. ही बारमाही वाहणारी गावची नदी. हिला काही खास नाव नाही आहे, पण दगडगोटे, खडक, झाडांचे बुंदे, चढउतार यांच्यातून वर्षानुवर्षे नागमोडी वाट काढत सृष्टीला नवजीवन देणारी ही जीवनदायिनी अगदी मनसोक्त वाहते. अनेक सजीव तिच्या छायेत रुजताना दिसतात.
इथे तुम्हाला तासन तास बसण्याचा मोह होऊ शकतो बरं का. खरं तर निसर्गात खूप अशा कमी जागा आहेत ज्यांचं पावित्र्य आपण अबाधित ठेवायला हवं. आम्ही आता बागायतदार फार्मस्टेमध्ये आहोत झोळंबेच्या, आणि झोळंबेमध्ये सुंदर अशा जंगलामध्ये ही एक नदी वाहते. परंतु इथे आल्यानंतर जेव्हा हे सगळं पाहतो ना आपण, अक्षरशः स्वप्नवत हे. तुम्ही पाहू शकता प्रचंड पाण्यामधल्या काही वनस्पती असतील, रायपेरियन झोन असेल, नदीकाठावरच्या ज्या काही वनस्पती असतील त्या सगळ्या, गवत असेल, शैवाल असेल, यातले मासे असतील, सगळ्या निरीक्षण करण्याजोग्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं पाहत असताना जो झुळझुळ मंजूळ आवाज येतोय झऱ्याचा, धबधब्याचा आपटणारं पाणी आहे, त्याचा एक नाद या आसमंतामध्ये घुमतोय. आणि तो आवाज ऐकत या ठिकाणी बघणं, बसणं, समाधी लावून बसणं, हे जबरदस्त अनुभूती आहे. ओंकार आणि सूरज हे दोघे बंधू हे सगळं बागायतदार फार्मस्टे अतिशय पॅशनेटली चालवतात आहेत. या त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा. अशा तरुणांची या कोकणाला गरज आहे, जिथे सस्टेनेबल लिव्हिंग सारख्या गोष्टींना आपण जास्तीत जास्त इतर लोकांपर्यंत पोहोचू. निसर्गाला न ओरबडता तो जपता येतो, त्याचं संवर्धन करता येतं, हे यांच्या कृतीतून, मातीची घरं वाचून तिथे बागायती करून ह्या मुलांनी दाखवून दिले. यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. आणि यांच्या बागायतदार होमस्टेमध्ये राहून, फार्मस्टेमध्ये राहून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. त्यासाठी जरूर एकदा या ठिकाणाला भेट द्या. तर अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्ही पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती येऊ शकता. हा होता आपला बागायतदार फार्मस्टेचा व्हिडिओ. हा तुम्हाला कसा वाटला ते मला खाली कमेंट करायला सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पाहत राहा आपलं चॅनल सोमनाथ नागोडे. निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मध्ये जगत राहा.